तर महाराष्ट्र राज्य सहकारी शिखर बँकेशी निगडीत कथित घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची आज पुन्हा एकदा ईडी चौकशी होणार आहे। यापूर्वी रोहित यांची 24 जानेवारीला 12 तास तर 1 फेब्रुवारीला 8.5 तास चौकशी करण्यात आली होती आणि आज ईडीचे अधिकारी पुन्हा एकदा रोहित पवारांची चौकशी करणार आहेत। तर रोहित पवारांची आज पुन्हा एकदा ईडी चौकशी होणार आहे। रोहित पवारांना आज पुन्हा एकदा ईडीच्या प्रश्नांना सामोरं जायचं आहे। शिखर बँक कथित घोटाळा प्रकरणी ही चौकशी झाली होती, तर या आधी सुद्धा दोनदा त्यांची चौकशी करण्यात आलेली आहे। यांची 24 जानेवारीला 12 तास चौकशी झाली होती रोहित पवारांची, तर 1 फेब्रुवारीला 8.5 तास चौकशी करण्यात आलेली होती। सर्वप्रथम जी चौकशी झालेली होती 24 जानेवारी रोजी, त्या दिवशी राष्ट्रवादीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी म्हणजे शरद पवार गटाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी ईडी ऑफिस बाहेर जोरदार घोषणाबाजी केलेली होती। या ठिकाणी मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमलेले होते। तर दुसऱ्या चौकशीच्या दरम्यान रोहित पवार यांच्या पत्नी सुद्धा कार्यकर्त्यांसोबत ईडी ऑफिसच्या बाहेर उभ्या होत्या आणि त्यानंतर आता आज पुन्हा एकदा रोहित पवार यांची चौकशी होणार आहे। ईडी अधिकाऱ्यांच्या प्रश्नांना त्यांना सामोरं जायचं आहे, त्यामुळे रोहित पवार आज सकाळी साधारण 11च्या सुमारास ईडी ऑफिसमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे। तर आपण जाणार आहोत थेट आमची प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडे। गुड मॉर्निंग प्रणाली, आज पुन्हा एकदा ईडीचे अधिकारी रोहित पवारांवर प्रश्नांचा भडीमार करणार आहेत। त्यांची आज पुन्हा ईडीकडून चौकशी केली जाणार आहे। साधारण किती वाजता ते येणार आहेत, काय अपडेट्स आहेत? 11 वाजताची त्यांना वेळ देण्यात आलेली आहे। परंतु 2 दिवसांपूर्वीच आपण बघितलं की राष्ट्रवादी पक्षाचं जे चिन्ह आणि पक्षाचं नाव आहे ते अजित पवार गटाला मिळालेलं आहे। सगळी सध्या जी परिस्थिती आहे विशेषतः शरद पवार गटासाठी ती थोडीशी गोंधळाची परिस्थिती आहे। काल त्यांना त्यांचे पक्षचिन्ह आणि नावं सुद्धा सुपूर्द करायची होती। या सगळ्या पार्श्वभूमीवर आज कदाचित रोहित पवार स्वतः उपस्थित राहणार नाहीत, ते वकिलांमार्फत कागदपत्रांची पूर्तता करतील अशी चर्चा आहे। परंतु गेल्या दोन वेळा रोहित पवार यांना बोलवण्यात आलं होतं। 1 तारखेला जेव्हा त्यांना बोलवण्यात आलं होतं आणि त्यांची 9 वाजेपर्यंत चौकशी करण्यात आली होती, त्याच वेळेला त्यांना सांगण्यात आलेलं की काही कागदपत्रांची पूर्तता करायची आहे, त्यासाठी तुम्हाला 8 तारखेला यावं लागेल। परंतु जी माहिती मिळते आहे त्यानुसार आज रोहित पवार स्वतः उपस्थित राहण्याची शक्यता थोडी कमी आहे। ते त्या कागदपत्रांची पूर्तता आपल्या वकिलांमार्फत करतील असं तुर्तास तरी दिसून येत आहे। निश्चितच प्रणाली, धन्यवाद या सविस्तर अपडेटसाठी। याविषयीचे सगळ्या घडामोडी अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहू।